भीक नको पण कुत्रावर. सरकारच्या योजनाचा लाभ कमी आणि कागदपत्रे जास्त. कागद जमा करण्यातच आमची जिंदगी वाया चालली. मग डिजिटल इंडिया 10 वर्षापासून चालू आहे. कधी जन्माचा दाखला आणि कधी ही KYC, कधी तो कागद. नेमकं काय सुरू आहे? आणि मग लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या काही महत्वाच्या अपडेट्स असतात, तर मग याच्यामध्ये होतं काय नेमकं, की बऱ्याच बातम्या ह्या चुकीच्या किंवा दिशाभूल किंवा अर्धवट माहितीच्या आधारावर किंवा संभ्रमित करणाऱ्या असल्यानं याच्यामध्ये लाडक्या बहिणींना जो काही प्रत्यक्ष लाभ मिळण्याऐवजी, त्याच्यापासून फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होत आहे, असे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. मात्र वास्तविक पाहता बातमीदाराचं काम हे असतं की लाडक्या बहिणींना जर त्यांचे पैसे मिळत नसतील किंवा सरकार जर एखादी योजना लागू करत असेल, तर त्या योजनेचा लाभ हा प्रत्येक पात्र घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे जो या योजनेसाठी पात्र असेल, तर त्या योजनेसाठी पात्र असलेला एखादा व्यक्ती किंवा एखादी महिला जर त्याच्यापासून वंचित राहत असेल, तर त्यांना तो लाभ मिळवून देण्यासाठी माध्यमांनी ही गोष्ट उजागर करणे गरजेचं असतं. मात्र अलीकडच्या काळामध्ये काही वर्षात तसं होताना दिसत नाही. सरकार जेव्हा एखादी योजना जाहीर करते, तर त्यावेळेस त्या योजनेचे नियम आणि निकष हे पहिल्यांदा जाहीर करत असते आणि त्याच्यानुसार जी काही पात्र लाभार्थी असतील, तर त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येतात. मात्र हे जे सरकार आहे, तर ह्या सरकारनं काय केलेलं आहे, की लाडक्या बहिणीच्या संदर्भात 2024 मध्ये, जून 2024 मध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना जाहीर केली. जाहीर केल्याच्या नंतर सरसकट सगळ्याच बहिणींना लाभ देण्याचा त्यांनी म्हणजे विडा उचलला आणि लाभ देण्यास सुरुवात केली. मात्र याच्यामध्ये गंमत अशी झाली की कुठलेही कारण नसताना या बहिणींची खाती KYC साठी होल्ड करण्यात आली. त्याच्यानंतर 15,000 बोगस लाभार्थी सापडल्याचं कारण सांगत KYC चा फतवा 18 सप्टेंबर 2024 मध्ये 25 मध्ये काढला गेला आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच बहिणी ह्या टप्प्याटप्प्याने त्यातून त्या योजनेच्या लाभापासून कमी केल्या जात आहेत किंवा वगळल्या जात आहेत. 17 एप्रिल रोजी सरकारकडून एक GR प्रसिद्ध झाल्याच्या बातम्या काही माध्यमांनी उजागर केल्या. त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की मार्च आणि एप्रिल किंवा फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे असे 1500 अधिक 1500 3,000 रुपये एकत्रित मिळणार असल्याच्या बातम्याही काही माध्यमांनी प्रसिद्ध केल्या. मात्र ह्या बातम्या आता एप्रिल महिना जवळपास संपत आलेला आहे. 3-4 दिवस त्या महिन्याची शिल्लक असताना ह्या बातम्या खोट्या ठरल्या असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. 18 सप्टेंबर रोजी ज्यावेळेस सरकारने KYC साठी फतवा काढला, तर सुरुवातीचे 15-20 दिवस ते पोर्टलच चालत नव्हतं. त्याच्यानंतर पुन्हा त्याची ओरड वाढल्याच्या नंतर मग ही KYC ची एक पोर्टल ते सुरळीत करण्यात येऊन 31 डिसेंबर पर्यंत ती मुदत वाढवण्यात आली. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 17व्या हप्त्यापासून बऱ्याच बहिणींचे पैसे प्रलंबित आहेत. त्याच्यानंतर तुमचा हप्ता जर एखाद्या लाभार्थ्याला जर त्याचा लाभ मिळत असेल आणि तो अचानकपणे जर बंद होत असेल, तर तो कुठल्या कारणामुळे बंद करण्यात आला याचं कारण सरकारनं सांगितलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ सरकार सांगत नाही म्हणजे सरकारच्या मनामध्ये कुठेतरी पाप आहे किंवा सरकार स्वतः चोर आहे असं म्हणायला हरकत नसावी. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. कारण बऱ्याच बहिणींना 31 डिसेंबर रोजी त्यांच्या खात्याला पैसे आले, काहींना 13 जानेवारी रोजी आले आणि त्याच्यानंतर मग या बहिणी बँकेत किंवा ऑनलाईन सेंटरवर किंवा ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन पडताळणी करतात, वारंवार KYC करण्याचा प्रयत्न करतात. मात्र तुमचा KYC यादीत दुरुस्तीमध्ये नंबर नाही किंवा त्यांना साइन अप करू देत नाही किंवा अशा गोष्टी घडत नाहीत. मग अशा स्थितीमध्ये या बहिणींना कळालं पाहिजे. अंगणवाडी सेविकांकडे ही माहिती देण्यात आली असल्याचं सांगितलं जातं. मात्र त्यांच्याकडेही कुठलीही माहिती उपलब्ध नाही किंवा त्या सांगत नाहीत. दुसरीकडे त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जायला सांगितलं जातं की तुमचा लाभ का बंद झाला म्हणून. तर त्या लाडक्या बहिणींनी कामधंदे सोडून जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कशाला जायचं आणि गेलं तर त्यांना तिथं कोण सरळ सरळ बोलणार आहे, हाही एक प्रश्न आहे. आम्ही निवडून दिलेल्या स्थानिक आमदारांनी हा प्रश्न जिल्हा प्रशासनाला, संबंधित मंत्रालयाला विचारला पाहिजे. तसं पत्र आपण त्या स्थानिक आमदारांना लिहिलं पाहिजे. माध्यमातून तशा बातम्या आल्या पाहिजे की जेणेकरून
सरकार या प्रश्नांची उत्तर द्यायला बाध्य होईल की ज्या बहिणीकडे ह्या लाभापासून अपात्र ठरत असतील तर त्यांना खुशाल अपात्र करावं, मात्र कुठलंही कारण नसताना त्यांना जर अपात्र ठरवलं जात असेल किंवा त्यांना माहिती सांगितली जात नसेल तर हा त्या योजनेचा गैरवापर आहे आणि हा त्या लाभार्थ्यावर होणारा अन्याय आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये सरकार एकीकडे या लाभार्थ्यांना लाभ देण्याऐवजी रिकाम्या वादामध्ये लोकांना गुंतवत आहे किंवा रिकाम्या चर्चेमध्ये सरकार गुंतवत आहे. या गोष्टीला प्रतिबंध करण्याऐवजी नसले ते विनाकारांचे वाद उपस्थित केले जात आहेत. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.